साहेब मध्ये रिंग रोडची जी कामं सुरू आहेत त्या रिंग रोडच्या कामांमध्ये काही शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. तोही महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या पक्षाने संजय राऊत साहेब ज्यावेळी दौऱ्यावर होते त्यावेळी शेतकऱ्यांची आपण पाहिलं असेल ते कलेक्टरकडे पण हो आणि राऊत साहेबांनी जो विषय घेतला होता एका महिलेला घरी जाऊन पोलिसांनी मारहाण केली होती अधिकाऱ्यांनी पण. एका ठिकाणी रस्ता रिंग रोड देखील होतो आणि त्या ठिकाणी चेन्नई सुरत एक्सप्रेस देखील होतो. एकाच गटातून अधिक शेतकरी बाधित होत आहे. त्यामध्ये दोन्ही रस्ते एकाच शेतकऱ्याच्या शेतातून जात आहे आणि दोन्ही शेतकरी त्यामध्ये बाधित होत आहे. बघा तुम्हाला सांगू का, साधारणपणे कधी शेतकरी कुठच्याही चांगल्या कामाला अडकडी करत नाही, कधी शेतकरी चांगल्या कामाच्या विरोधात जात नाही. पण तुम्ही चर्चा तर करा, त्या शेतकऱ्याशी चर्चा तरी करा. शेतकऱ्यांचे तसे झालेत, कामगारांचे तसे झालेत, जनताच रस्ता आहे. आपण पाहता जसं मी सांगितलं ना, उत्तर प्रदेश पासून सगळीकडेच गुजरातमध्ये पाण्याची कमतरता आहे, उत्तर प्रदेशमध्ये लाईट जात आहेत, महाराष्ट्रात तसेच हाल आहेत. जे एका काळी जे सरकार भाजपचं देशाला $5 ट्रिलियन आणि महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी, मुख्यमंत्री अजून बोलतात की आपण सिंगापूरच्या पुढे जाऊ. कसं, बाईकवरनं की सायकलवरनं? म्हणजे $1 ट्रिलियनची तुम्ही एका बाजूला गोष्ट करताय आणि दुसऱ्या बाजूला आज राज्याचे काय हाल झाले ते आपण बघतोय.